नागपूर जिल्ह्यातील सावनेर गावामध्ये हेमाडपंथी शिवमंदिरामध्ये शिवरात्री निमित्तानं भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती। मंदिराचे विश्वस्त ॲडव्होकेट बरेठिया यांनी सांगितले की या पौराणिक मंदिराची कथा जैमिनी अश्वमेध या पुराणामध्ये असून या पौराणिक ग्रंथाच्या मान्यताप्रमाणे राजा वीरवर्मा यांची मुलगी मालिनी यांनी कोल्हार नदीच्या प्रवाहावरून नदीच्या काठावर वाळून शिवलिंग तयार करून आपल्या भावाच्या जीवनाकरिता तपस्या केली होती आणि त्यांची तपस्या पाहून श्रीकृष्ण यांच्या विनंतीवर नारद यांनी मध्यस्थी करून मालिनीचा विवाह यमराजसोबत लावून दिला होता। म्हणून यमराज का ससुराल या नावानं प्रख्यात या गावातील शिवमंदिरमधील शिवलिंग यांचे विशिष्ट महत्त्व असून मंदिर हा प्राचीन हेमाडपंथी वास्तुकलाचं आहे, म्हणून याचं ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे। या मंदिराला औरंगजेबच्या कालखंडामध्ये तोडण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला, त्याचे चिन्ह यद्यावत कायम आहे। येथील मान्यता आहे की या मंदिरात दर्शन घेणाऱ्या भाविकांना दीर्घायुष्य लाभतं आणि त्याचे कल्याण देखील होत असते। शिवरात्री पर्वकरिता विश्वस्तातर्फे भागवत महापुराण समवेत अनेको कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून मंदिराचे सतत विकासाकरिता विश्वस्त किशोर गुरहारीकर, भूपेंद्र पुरे, दिलीप वर्मा, लवकेश सेवक नरसिंग यासह हजारीसह अन्य प्रयत्नशील होते। सबको समृद्धि दे, सुख दे, शांति दे, बस यही ईश्वर चरणी प्रार्थना की है सभी ने। और विशेषकर विकास के लिए जो है सहयोग हमारे संचालक मंडल का वो हमेशा रहा है, लोगों का भी रहा है और आगे भी रहेगा, यही उम्मीद है हमें। आज महाशिवरात्रि का दिन है और हमारे शिव मंदिर पर जो बहुत पुरानी मंदिर है, यहाँ पे हज़ारों भक्तों का आज सुबह से 4 बजे यहाँ पर अभिषेक हुआ भगवान का। और अभिषेक के बाद में जो दर्शन का जो तांता लगा है वो अभी अविरल चालू है, यानी दर्शन रात के 12 बजे तक यहाँ भक्त करते हैं। और शिवरात्रि के उपलक्ष्य में यहाँ पर भागवत सप्ताह का भी आयोजन किया गया है और ये सब ट्रस्ट की तरफ से और जो लोग सहकार्य कर रहे हैं उनकी तरफ से सब ये कार्यक्रम यहाँ पे आयोजित होता है। और हमारे देवस्थान के जो ट्रस्टी है, अध्यक्ष है, उपाध्यक्ष है और भी सहकर्मी है, यहाँ तन मन धन से रात दिन भक्तों को किसी प्रकार की तकलीफ न हो इस प्रकार से बिल्कुल भिड़े रहते हैं। और मुझे उम्मीद है कि हर वर्ष यहाँ लोगों की संख्या बढ़ रही है और आज करीबन 25-30 हज़ार लोगों ने यहाँ पे दर्शन किए हैं। सावनेर महाशिवरात्रि के निमित्त बोला तो मालिनी वीर वर्मा की लड़की मालिनी के हाथ के पिंड है वो आज तक के है और वो पिंड रहने की वजह से महाशिवरात्रि को उसका बहुत ज़्यादा महत्व है। और उसको मालिनी की वजह से सावनेर के सासुरवाडी करके यमराज की सासुरवाडी करके पहचाना जाता है। गेल्या वर्षी किती लोकांची भक्त लोकांची इथे हजेरी झाली नाही, यावर्षी किती झाली आहे? इस साल 25,000 के ऊपर लोगों का आना जाना रहा है, पिछले साल से ज़्यादा। आपण काय मागणी केली देवाला, काय मागणी केली? कुछ नहीं, बस सबको। हां, तर सावनेरमध्ये जे मंदिर आहे आपल्याकडे तर हे हेमाडपंथी मंदिर आहे। म्हणजे इसवी सन मला वाटतं ते 11वी-12वी शताब्दीच्या एरामध्ये याची इस्टॅब्लिश झालेला आहे आणि प्राचीन काळामध्ये याला खूप महत्त्व आहे। कारण की याचं कारण असं आहे की जे मालिनी जी राजकुमारी होती त्यांनी इथं तपस्या केली होती त्यांची। कारण की त्यावेळेस काय होतं की जेव्हा हे जे आपलं जोरात निघले ते काय नाव, हां पौराणिक होती तर ते खरं म्हणतं सावनेरचं नाव सारस्वतपूर आणि सारस्वतपूर नाव असल्यामुळे काय झालं की त्यांचं जेव्हा रथ अडवण्यात आलं पांडवचं त्यावेळेस त्यांनी इथं महायुद्ध झालं आणि त्या लालबाग म्हणून ह्या मैदानावर त्यांचं जेव्हा झालं युद्ध त्यामध्ये त्यांचे भाऊ वीरकर्मा आणि त्यांचे जे मुलं ते कामी आली। तर मालिनी त्यावेळेस ते वाळूची एक हे बनवली शिवलिंग आणि ह्या कोल्हार नदीच्या काठी आणि त्याच्यावर त्यांनी पूजापाठ केल्यानंतर मग श्रीकृष्णदेवानी नारद मुनी हे त्यांचे हे राहिले मिडिएटर आणि मग श्रीकृष्णदेवानी त्यांना वरदान दिलं आणि वरदान दिल्यामुळे त्यांनी त्यांचे यमाशी यम हे देवमध्ये येतात त्यांच्याशी त्यांनी त्यांचे लग्न लावून दिलं। तशी एक आख्यायिक प्रसिद्ध आहे आणि म्हणजे शिवमंदिर ही जी आहे वाळूची बनलेली जी आपली शिवलिंग आहे ते हे नदीच्या काठीचे असल्यामुळे तर त्याच्यामुळे काय आहे की हे शिवलिंग म्हणजे त्या काठीची आहे, नॅचरल आहे आणि त्याच्यामुळे हे जे मंदिरचं त्यात आता ते अनेक वर्ष 5,000 वर्ष सुद्धा याला झाले असेल त्यावेळेस, कारण महाभारताचं त्याचा संबंध आलेला आहे।
तर हे हळूहळू मग मंदिर जसं आहे तर 11वी किंवा 12वी शताब्दीमध्ये जे हेमाडपंथीने त्यांना डेव्हलप केलं या पद्धतीनं आणि ते मग असं मेंटेन करतात आजपर्यंत इथं आलेलं आहे. म्हणून हे जे नगरी आहे सावनेर ही खरं म्हणतात शाश्वतपूर नगरी म्हणून याच्यात जमिनी हा समेक याच्यामध्ये त्याचा सध्या उल्लेख केलेला आहे. प्रतिनिधी मंगेश उराळे, नागपूर, NTV न्यूज मराठी.